लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272। मी अनिता अशोक गर्दे। तसं तर बघितलं तर अडचण अशी काही नाहीये, घंटागाडी पण रोज येते आणि पाण्याची पण समस्या नाही, पाणी पण आम्हाला रोज सकाळी येत असते। आणि रस्ते तर सगळीकडेच रस्त्यांचा प्रॉब्लेम हा ज्या आपल्या बंदिस्त नाल्या झालेल्या आहेत त्यामुळं रस्त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि प्रशासन कार्यरत असल्यामुळे जर रस्त्याची अडचण आहे, पण आता जी नगरपालिकेची निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते सगळेच म्हणजे काय तरुण आहेत आणि ते नक्कीच जोमाने काम करतील। आणि या अगोदरही भिकू शेठ भुजाडी यांनी अगदी महत्त्वाची अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा वारसा आमच्या वार्डाला लाभलेला आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तसेच उषाताई, प्राजक्तदादा, अरुण साहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन उमेदवार जे आहेत सागर भाऊ तनपुरे आणि प्रियांका रवींद्र आहेर हे नक्कीच काम करतील। आणि ते आमच्यातील म्हणजे माझीच मैत्रीण आहे ती आणि ती आमच्यातलीच एक आहे, त्यामुळे ती नक्कीच काम करेल याची खात्री आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या मनातला उमेदवार आहे ना, म्हणजे आपल्या प्रशासनाने बी आणि त्यांची जी निवडणूक जी निवड कार्यकारिणी आहे त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यात सागरदादा असतील किंवा ते आयरताई असतील, तर आम्हाला आहे ना मनातले उमेदवार दिल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचे सगळे पुढील जे संभाव्य जे कामं असतील उर्वरित ते सगळे होतील 100%, आम्हाला अशी खात्री आहे, ग्वाही आहे। म्हणून ही छत्री ह्या चिन्हावर बटन दाबून आहे ना, बटन दाबून मोरे सर असतील, सागरदादा असतील, आयरताई असतील यांना भरघोस मताने निवडून आणून आम्हाला त्यांचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी द्यावी। नगरसेवक, नगराध्यक्ष असे असावं की तक्रारीमुक्त राहुरी शहर झालं पाहिजे। तक्रारीमुक्त म्हणजे कुठंच काही नागरिकांची तक्रार आलेली नाही पाहिजे। आणि उषाताई तनपुरे, प्राजक्तदादा तनपुरे, अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हे जे निवड झालेली हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे झालेले आहे। त्यामुळं या छत्री या चिन्हावर शिक्का मारून चांगल्या सगळ्यांनाच निवडून द्यावे आणि ह्या शहराचा कायापालट करण्यासाठी प्राजक्तदादा तनपुरे, उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हे अतिशय चांगलं असं नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्यावं आणि शहर तक्रारमुक्त करण्यात यावं आणि ज्या काही असतील सुविधा त्या जास्तीत जास्त नागरिकांना पुरवणे हाच नगराध्यक्ष आणि शहरातील जे नेते मंडळी यांचा हा पहिला क्रम राहील। अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्राजक्तदादांच्या नेतृत्वाखाली मी अपक्ष अर्ज होता, मी विकास आघाडीला सागरदादा आणि आयर यांना मी दोघांना मी पाठिंबा दिलेला आहे। आज आमच्या वॉर्ड नंबर 11 मध्ये आज सागरदादा तनपुरे आणि प्रियांका मी स्वतः आमच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे या अरुण साहेबांच्या हस्ते। तर या निमित्ताने मी 2 शब्द सांगते की आमच्या प्रभागामध्ये रस्ते म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर, विकास आघाडी निवडून आल्यानंतर रस्त्याची कामे प्रामुख्याने हाती घेतली जातील। आता अरुण साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये तेच सांगितलं की विकास आघाडी निवडून आल्यानंतर आम्ही प्रामुख्याने पहिले रस्त्यांचं काम करू किंवा काय अडलेली कामे असेल ते करू। उषाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः महिलांसाठी बचत गटाची काही कामे, काही रोजगार मिळवून देता आला महिलांना किंवा बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षमीकरणाचं काम हाती घेऊ। प्रतिसाद तर एकदम सकारात्मकच आहे आणि असाच त्यांनी ठेवावा ही आमची इच्छा आहे।
आणि सगळ्यांना हीच विनंती आहे का तुम्ही सगळ्यांनी मिळून छत्री या चिन्हाला म्हणजे छत्री म्हणजेच विकास आघाडी आणि म्हणजेच तनपुरे परिवाराला निवडून द्या, हीच विनंती आहे. यापूर्वी देखील या प्रभागात तनपुरेंच्याच अधिकाऱ्याखाली नगरसेवक होते, त्यांचं काम कसं होतं, काय वाटलं? त्यांचं म्हणजे आमच्या वॉर्डमधून आधी भिक्खूशेठ बुजाडी हे नगरसेवक होते. त्यांचं काम अत्यंत म्हणजे कौतुकास्पद आहे. आज पण सगळेजण त्यांचं कौतुकच करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उषाताई, अरुण साहेब, प्राजक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा निवडून आल्यानंतर उत्तम प्रतीचं काम करू आणि तुमच्याकडे हीच विनंती आहे की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. नमस्कार, मी नीती सागर तणपुरे. नोव्हेंबर 2025 राहुरी नगर परिषद निवडणुका लागू झाल्यात. आपल्या प्रभागामधून प्राजक्ता तणपुरेंनी किंवा अरुण साहेब आज 2 उमेदवार जाहीर केले प्रभाग नंबर 11 मधून. त्यामध्ये एक आहेत माझे पती सागर कैलासदादा तणपुरे आणि दुसरे आहेत प्रियंका रवींद्र आहेर. तर मी या CTV न्यूजच्या माध्यमातून सर्वांना एवढं सांगेल की या दोन्ही कुटुंबाला एक सामाजिक, एक राजकीय आणि एक शैक्षणिक या तिन्ही वारसा आहे. याही पलीकडे प्रियंका ज्या आहेत या एक सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि दुसरे सागरदादा तणपुरे आहेत, हेही सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि एक व्यावसायिक आहेत. त्यांना सर्वांना तणपुरे कुटुंबियांना एक राजकीय, सामाजिक हा वारसा त्यांना कैलासदादा तणपुरे यांच्याकडून मिळाला असेल. मार्गदर्शन त्यांना प्राजक्तादादा तणपुरे किंवा अरुण साहेब तणपुरे यांच्या माध्यमातून त्यांनी याआधी कुठलं पद असेल नसेल, याआधी त्यांनी आपल्या प्रभाग नंबर 11 मधून खूप कामे केली. त्यांचं या इलेक्शनचे एक निशाणी आहे छत्री. तर मी सर्वांना एकच आवाहन करेल की ही जी निवडणूक आहे ही 2 निकषांमधून व्हायला पाहिजे. पहिला निकष म्हणजे आहे विकास आणि दुसरा निकष आहे तरुण पिढी. अर्थात प्राजक्ता दादा हे आपले खूप वेल क्वालिफाईड आणि एक तरुण नेतृत्व आहे. त्यांनी हे जे तरुण नेतृत्व दिले हे आपल्या तरुण पिढीसाठी नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे सर्व मतदारांना माझी एक विनंती आहे, तुम्ही तरुण म्हणून उद्याचं तुम्हाला एक उद्योजक म्हणून उद्या तुम्हाला एक दिशा मिळेल असे नेतृत्व तुम्ही निवडा आणि आपल्या विकास आघाडीचे 2 उमेदवार आहेत प्रियंका आणि सागरदादा तणपुरे, या दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा. अर्थात आम्हाला जो प्रतिसाद आजचा दिसतो यामध्ये तर आम्हाला नक्कीच सकारात्मकता खूप दिसतीये. तर ही सकारात्मकता मी सगळ्यांना एक विनंती करते, तुमच्या मतदान पेटीतून नक्कीच दाखवा आणि राहुरी नगर परिषदेवर आपल्या विकास आघाडीचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे आणि फडकवायचा आहे. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.